चला तर मंडळी, आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं वर्षभर लोणचं खराब होणार नाही किंवा त्याला बुरशी लागणार नाही. शेवटपर्यंत त्याची चव तशीच राहील. इथे मी 1 किलो कैरी घेतलेली आहे. कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पुसून घेऊन तिचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले. कैरी घेताना कडक कैरी घ्यायची, शक्यतो नरम कैरी घ्यायची नाही. नरम कैरी ही हळूहळू पिकत जाते, तिचा आंबा व्हायला सुरुवात होते. अशी कैरी आपल्याला लोणच्यासाठी उपयोगी पडत नाही. मी यातनं कोळी बाजूला काढून घेतले आहे आणि कैरीच्या वरची जी पातळ साल असते ती सुद्धा बाजूला काढून घेतली. आता आपण या सर्व कैरीच्या फोडी स्वच्छ सुती कापडाने पुसून घेऊया, जेणेकरून त्याच्यावरती माती राहणार नाही. हे बघा, ही स्वच्छ पुसलेली फोड आहे आणि न पुसलेली फोड आहे. तुम्ही फरक बघू शकतात. मी अशाच पद्धतीने सगळ्या कैरीच्या फोडी पुसून घेतलेल्या आहे. आता आपण याच एका सुती कापडामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्या कैरीच्या फोडी आपण 3 ते 4 तास फॅनखाली सुकवून घेणार आहोत. याच्यात मी हळद मीठ कुठल्याही प्रकारे ॲड करत नाही. या सुक्याच फोडी आहेत. आपण त्या छान 3 ते 4 तास सुकवून घेऊया. साधारणतः 4 तासानंतर आपल्या फोडी छान सुकलेल्या आहेत. आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाले घेताना असे घ्या जे तुम्ही रोजच्या वापरात यूज करत नाही. म्हणजे आपण जे साठवणीतले बाजूला काढून ठेवलेले मसाले असतात ते आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत. इव्हन मिठाची पुडीसुद्धा मी तेव्हाच फोडलेली आहे आणि गुळही मी तेव्हाच चिरून घेतलेला आहे. इथे मी मोहरीची डाळ, अख्खे धने, बडीशेप, लसूण, लाल तिखट, हळद, त्यानंतर काळे मिरे, मेथी दाणा आणि लवंगा घेतलेल्या आहे. 1 चमचा इलायची पावडर, 1 मोठा चमचा भरून हिंग घेतलेला आहे. लसूण घेताना लक्षात ठेवा, लसूण हा स्वच्छ असलेला पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारे डाग लागलेला नको किंवा बुरशी आलेला नको. आपल्याला हे वर्षभर टिकवायचं आहे लोणचं. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या की आपण घेताना सगळ्या गोष्टी या स्वच्छ पाहिजे. सोबतच मीठ आणि गूळ घेतलेला आहे मी. आणि मी आता याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे. गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली. स्टीलची कढई घेतलेली आहे. शक्यतो पितळाची भांडे घेऊ नका, स्टीलचीच भांडे घ्या. गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित तापू दिली. त्यात कुठल्याही प्रकारे पाण्याचा थेंब नव्हता. आता आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेणार आहोत. मी इथे जवळपास 700 ml तेल घेतलेलं आहे. आता मी इथे सगळे खडे मसाले दळून घेणार आहेत. यात मी मेथी दाणे, लवंग, काळे मिरे आणि बडीशेप याची एक भरड काढून घेणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बडीशेप. हे बघा, मी इथे बडीशेपसुद्धा बारीक करून घेतली आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घेते आहे. हे सगळं आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवायचं आहे. आता आपण घेणार आहोत मोहरीची डाळ. मोहरीच्या डाळीचे खूप बारीक पूड करायची नाही, पण पूर्ण अख्खी ठेवायची नाही. तिची छान अशी एका याचे 2 तुकडे झाले पाहिजे. सोबतच लसूण घेतलेला आहे. लसूणही छान बारीक करून घेतला. आता मी एक मोठं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या मसाल्याची पावडर घेतली आणि नंतर मोहरीची डाळ मी तिथे ॲड करते आहे आणि मध्यभागी लसूण ॲड केलेला आहे. एकीकडे आपलं तेल कडकडीत तसं तापलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने सगळ्यात आधी लसणावरती तेल सोडून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथे व्यवस्थित असा धूर निघतो आहे. अशाच पद्धतीने आपल्या याच्यावरती तेल ओतत जायचं आहे आणि सगळा मसाला हा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी हिंग घातला आणि लगेच वरून 1 चमचाभर तेल टाकलं. सोबतच वेलची पावडर टाकूनही तसंच केलं. आता याच्यामध्ये मी हळद घातली, पण त्यानंतर तेल घातलं नाही. थोडं थांबले, नाहीतर आपली हळद जळून जायची शक्यता असते आणि लोणच्याला असा वास येईल. मी इथे गॅस कमी केलेला आहे कारण की आपल्याला आता लाल मिरची पावडर घालायची आहे. खूप जर उकळतं तेल असेल तर मिरची पण जळून जाईल. हे बघा, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. यात मी अंदाजेच मीठ ॲड केलेलं आहे.
बघा मी अजूनही थोडं मीठ ॲड करून घेतलं, मला वाटतं कमी आहे म्हणून. आणि याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला गूळ आपण घालणार आहोत. आता आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत गुळाच्या सगळ्या. व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. मिश्रण खूप गरम आहे, याला हात लावू नका. हे बघा सगळ्या आपण गुळाच्या गाठी मोडून घेणार आहोत. आता आपल्याला याच्यामध्ये उरलेलं तेल ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला जवळपास 1.5 ते 2 तास थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, गरम याच्यामध्ये कैरीच्या फोडी घालू नका, नाहीतर कैरीच्या फोडी लगेचच नरम होतील. हे मिश्रण जवळपास मी 2 तास थंड करून घेतलं आहे. यात सगळ्या गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहे. कुठल्याही प्रकारे गुळाची गाठ अशी उरलेली नाही. आता आपण सुकवून घेतलेल्या कैरीच्या फोडी यामध्ये घालून घेणार आहे. बघा आपल्या कैरीच्या फोडी खूप छान सुकलेल्या आहेत. आता आपण या सगळ्या फोडी या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत. फोडी घालत जायच्या आणि मिश्रण एकजीव करत जायचं. फोडी घालत जायच्या, मिश्रण एकजीव करत जायचं. सगळं मिश्रण हे छान एकजीव करून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही, कलर पण खूप छान आलेला आहे लोणच्याला. ही माझी दुसरी बॅच आहे लोणच्याची. अशाच प्रकारे मी 1 किलोचंच याच्या आधी लोणचं बनवलेलं आहे. सेम प्रमाण घेतलेलं होतं, काहीच फरक नाही. आता आपलं हे लोणचं तयार आहे. मी काचेची बरणी घेणार आहे. काचेची बरणी मी सकाळीच धुवून वाळून घेतलेली आहे. हे बघा एकदम स्वच्छ बरणी घ्यायची काचेची. त्यामध्ये आता आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये तेल कमी आहे तर तुम्ही कडकडीत तेल गरम करून घ्या आणि थंड झाल्यानंतर ते तेल या लोणच्यामध्ये घालायचं आहे. पण मी जे प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे. जसं जसं लोणचं मुरत जातं तसं तसं या लोणच्याला ऑटोमॅटिकली तेल सुटत जातं. यात तेल ॲड करायची गरज पडणार नाही. पण तुम्हाला वाटलंच की अगदी तेल कमी झालेलं आहे तर तुम्ही एकदम कडकडीत तेल गरम करून नंतर थंड झाल्यानंतर तुम्ही या लोणच्यामध्ये ते ॲड करू शकता. हे बघा व्यवस्थित असं मी सगळं हे लोणचं पसरवून घेते आहे. आता आपल्याला हे लोणचं अशा ठिकाणी ठेवायचं आहे की याला व्यवस्थित अशी हवा लागत राहिली पाहिजे. हे बघा याला हळूहळू तेल बाजूने सुटतं आहे, त्यामुळे तुम्ही तेल घालायची अजिबातही घाई करू नका. आता मी हे लोणच्याची बरणी व्यवस्थित अशी सुती कापडाने बांधून ठेवणार आहे. हे बघा आता मी एका व्यवस्थित सुती कापडाने ही लोणच्याची बरणी बांधून ठेवणार आहे. साधारणतः पुढचे 8 दिवस रोजच या बरणीला व्यवस्थित अशी हवा लागू देणार आहे आणि एका स्वच्छ चमचाने रोजच्या रोज हे लोणचं हलवणार आहे. ही बघा मी हे 8 दिवसापूर्वी घातलेलं लोणचं आहे. याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं लोणचं बनवून तयार आहे.